राम राम मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मी दरवर्षी तुम्हाला नवनवीन माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं देण्याचा प्रयत्न करतो। आज नेमकं सोयाबीन पिकाला पहिली फवारणी कोणती घेणं गरजेचं आहे, का घेणं गरजेचं आहे, अतिशय थोडक्यात सांगतो। मित्रांनो, सोयाबीन पिकाचा जर विचार केला तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला दोन महत्त्वाच्या समस्या तिथं पाहायला मिळतात। एक तर म्हणजे चक्रीभुंगा, खोडमाशी आणि त्याच्यासोबतच जे काही सुरुवातीच्याच काळामध्ये कधी-कधी पान खाणाऱ्या अळ्यांचा आपल्याला प्रॉब्लेम तिथं पाहायला मिळत असतो। तर याच्यावरती आपल्याला नियंत्रण करण्यासाठी ही फवारणी घेणं गरजेचं आहे। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कधी-कधी आपलं सोयाबीन पीक पिवळसर, लालसर तिथं पडलेलं असतं। तर ही दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता कधी-कधी आपल्याला पाहायला मिळत असते। तर ह्या दुय्यम अन्नद्रव्याच्या कमतरता पूर्ण करण्यासाठी, फुटवे वाढीसाठी आपल्याला ही फवारणी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। आता नेमकं फवारणी कधी घ्यायची? मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही तणनाशक मारता 15 ते 20 दिवसाच्या आसपास, हे तणनाशक मारून झाल्यानंतर 25 दिवसाच्या आसपास आपल्याला ही पहिली महत्त्वाची फवारणी घेणं अतिशय गरजेचं राहतं। मी तुम्हाला एक नवीन कीटकनाशक सांगतो आणि जे रेग्युलर तुम्ही वापरता ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। जे तुम्हाला स्वस्त वाटेल तुम्ही त्या कीटकनाशकाचा फवारणीमध्ये वापर करू शकता। मित्रांनो, ज्याच्यामध्ये एक UPL कंपनीचं आर्गाइल या नावाचं नवीन कीटकनाशक आपल्याला आलेलं पाहायला मिळतंय। याच्यामध्ये ॲसेटामाप्लाइड आणि त्याच्यासोबतच बायफेन्थ्रिन या घटकाचं एकत्रित कॉम्बिनेशन आहे। जर तुमच्या तिकडं आर्गाइल भेटलं तर यानं तुमची खोडमाशी, चक्रीभुंगा, पान खाणारे अळ्या या तिन्ही जे काही किडी आहेत महत्त्वाच्या, ह्या कंट्रोल झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील। आर्गाइल जर भेटलं तर 10 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही याचा तिथं वापर करू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो, थायमाथॉक्झाम प्लस लॅम्बडासायलोथ्रिन हा घटक असलेलं सिजंटा कंपनीचं आलिका या कीटकनाशकासुद्धा वापर करू शकता 10 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। मित्रांनो, यानं सुद्धा खोडमाशी, चक्रीभुंगा, पान खाणाऱ्या अळ्यांचा बंदोबस्त झालेला आपल्याला पाहायला मिळेल। 2 कीटकनाशकापैकी कोणतंही एक कीटकनाशक वापरा आणि याच्यासोबतच आपल्या सोयाबीन पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी, आपल्या सोयाबीन पिकाचे फुटवे वाढीसाठी आपल्याला एक विद्राव्य खताची ग्रेड तिथं वापरणं गरजेचं आहे। ज्याच्यामध्ये ICL कंपनीची 113624 या नावाची अतिशय उत्कृष्ट ग्रेड आहे। मित्रांनो, 100 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही 113624 या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करू शकता। आपले फुटवे या विद्राव्य खतामुळे जास्तीत जास्त निघालेले आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तिथं पाहायला मिळतील। आणि याच्यासोबतच एक चांगल्या टॉनिकचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या सोयाबीनची जोमानं वाढ होईल, चांगल्या प्रकारे फुलधारणा होईल, पांढऱ्या मुळांचा विकास आपल्याला चांगला झालेला पाहायला मिळेल। ह्युमिक ॲसिड आणि फुल्विक ॲसिड हा घटक असलेला आपल्याला एखाद्या टॉनिकचा वापर करायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑक्सिजन या टॉनिकचा वापर करू शकता 50 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। किंवा शेतकरी मित्रांनो, जे आपलं बायोव्हिटा एक्स या नावाचं टॉनिक आहे, तर याचासुद्धा तुम्ही तिथं वापर करू शकता 40 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी। मित्रांनो, अशा प्रकारे फवारणी करा। जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलं तर ते 15 लिटर फवारणी पंपसाठी आहे, परंतु जर तुमचा 18 किंवा 20 लिटरचा पंप असेल तरीसुद्धा सेम प्रमाण वापरलं तरी आपल्याला काहीही हरकत तिथं झालेली पाहायला मिळणार नाही। जर पाऊस कंटिन्यू चालू असेल तर अशा टायमाला एखादं सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरायला फक्त विसरू नका। आणि ही फवारणी तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकामध्ये घ्या। याचा रिझल्ट कसा येतोय व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला मात्र शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत राम राम।